फर्स्ट काय दिलं होतं, वेवलेंथ एअरची काय दिलेली आहे, 2.5 मीटर. आणि अजून काय सांगितलं आहे त्यांनी, वेलॉसिटी ऑफ एअर किती आहे, 3 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची ती VL. फॉर्म्युला काय आहे, रिलेशन बिटवीन वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युला सांग मला. नक्की ट्राय केलं तू, मग कुठला फॉर्म्युला यूज केला, ट्राय केलं असतं तर तुला आलं असतं, तू ट्रायच नाही केलं आहे, राईट. ओके ठीक आहे. रिलेशन बिटवीन वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ काय आहे, V इज इक्वल टू N इंटू लॅम्बडा, राईट. सो फर्स्ट अपॉन आपण एअरचं कन्सिडर करूया. सो फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. सो लिक्विडचं काय येईल, फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. काय केलं होतं याच्यामध्ये मग डिवाइड इक्वेशन 1/2, दोघं दिलेले, त्यात फ्रिक्वेन्सी गेट कॅन्सल. राहिलं काय मग फक्त VL. VA इकडे काय आहे, वरती राहील, तो तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. कर ट्राय आता, सगळ्यांनीच करा. फ्रिक्वेन्सी दिलेलीच नाही आहे, बट फ्रिक्वेन्सी इन्क्लूड तर आहे, अशा वेळेस काय होतं, कॅन्सल आउट होतात टर्म. आणि फ्रिक्वेन्सी नसलेला फक्त वेलॉसिटीचा आणि वेवलेंथचा कुठलाच फॉर्म्युला नाही आहे. हां, टाईम पिरियड दिला असता तर 1/T घ्यावा लागलं असतं. ओके, याचा टाईम पिरियड जर एअरचा असता तर 1/T लॅम्बडा एअरचा आणि 1/T लिक्विडचा, की ती वेलॉसिटी किती टाईम लागतोय त्याला एअरमधून पास व्हायला, लिक्विडमधून पास व्हायला. याला इक्वेशन 1 म्हण, याला इक्वेशन 2 म्हण. सो VL अपॉन VA इज इक्वल टू NL लॅम्बडा अपॉन लॅम्बडा A. NN गेट कॅन्सल. सो VL अपॉन VA, सो लॅम्बडा L अपॉन लॅम्बडा A. सो VL इज इक्वल टू लॅम्बडा A अपॉन इंटू VA. जस्ट 2.5 आणि 330चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, कारण डिवाइड 1 म्हणजे काय येणार आहे, ॲज इट इज 2.5 येणार आहे. आलं, समजलं आता. 825 अँड देन युनिट मीटर पर सेकंड. हे झालं होतं का, अ सर्टन साऊंड वेव इन एअर हॅज स्पीड 340 मीटर पर सेकंड अँड द वेव लेंथ 1.7 मीटर. नव्हतं झालं, राईट. अ सर्टन साऊंड wave in air, a certain sound wave in air has a speed 340 meter per second. 340 meter per second. And wavelength म्हणजे काय घेणार,
काय घेणार वेवलेंथ मीन्स हां सो वेवलेंथ 1.7 मीटर. For this wave, calculate the frequency and time period. For this wave, calculate the frequency and time period. एकदम easy आहे. So velocity दिलेली आहे, v दिलेला आहे, frequency calculate करायची, relation माहितीच आहे, v is equal to n into lambda. So n is equal to काय येईल, v upon lambda. आणि फ्रिक्वेन्सी आली म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. सो टाईम पिरियडचा रेसिप्रोकल ऑब्वियसली फ्रिक्वेन्सी पण कोणाचा असणार आहे, सॉरी टाईम पिरियड पण कोणाचा असणार आहे, फ्रिक्वेन्सीचा. कळलं, करा सॉल्व. आन्सर लगेच दिसेल. 340 डिवाइड बाय 1.7 म्हणजेच काय येणार आहे, राईट 200. फ्रिक्वेन्सी इन युनिट काय येईल, हर्ट्स. ओके अँड देन नेक्स्ट. सो टी आपल्याला माहिती रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, टी इज इक्वल टू 1/n. सो 1/200 काय, राईट. 200 म्हणजे 10⁻² घ्या अँड देन तो वरती जाईल म्हणजे 10⁻². सो 1 × 10⁻² अपॉन 5. 1 × 10⁻² म्हणजे 0.001/5 अँड देन त्याला डिवाइड 2 डिवाइड करा 0.005. आलं सगळ्यांचं. टाईम पिरियड इन सेकंड. सो आन्सर काय आहे, 0.005 सेकंड. नेक्स्ट घ्या. झालंय का हे बघा बरं. एक सेकंड. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ह्युमिडिटी ते झालं होतं ना, प्रेशर. द डेन्सिटीज ऑफ, झालंय का हे, द डेन्सिटीज ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन, the densities of nitrogen and oxygen at NTP, normal temperature pressure, are at
normal temperature are 1.25 kg per meter cube. 125 kg per meter cube. Sorry, nitrogen ची आहे. and 1.43 kg per meter cube. 1.43 kg per meter cube respectively. If the speed of sound in oxygen at NTP, कॅपिटल घ्यायचं, STP आणि NTP नेहमी कॅपिटल लिहायचं, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर अँड स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, इज 320 मीटर पर सेकंड. is 320 meter per second. Calculate the speed of nitrogen under the same condition of temperature and pressure. Gamma for both the gas is 1.4. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं इथे नायट्रोजनची वेलॉसिटी. ओके, फॉर्म्युला काय आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू m इंटू गॅमा इंटू काय नंबर ऑफ मोल्स. तो इकडे NTP इथं घ्यायचा आणि पण आपल्याला इथे डायरेक्टली डेन्सिटीज दिल्या आहेत ना. सो रो फर्स्ट अपॉन रो कोणाचा घ्यायचा? हां, राईट, गिवन लिहून घ्या. सो Vn इज इक्वल टू अपॉन VO, रेशो घ्यायचा दोघांचा. त्याच्यामध्ये गॅमा काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. राहील काय? फक्त डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ नायट्रोजन. काय झालं? इथे गॅमा रो आहे ना फॉर्म्युला आपला फॉर्म्युला काय आहे? V इज इक्वल टू अंडर रूट गॅमा रो अपॉन गॅमा रो. ओके, हां. सो याच्यामध्ये P रो HG, P इज इक्वल टू, हां, ते सगळ्या टर्म कॅन्सल आउट होत जातील. H कॅन्सल होईल, G कॅन्सल होईल, राहील फक्त काय? रो. गॅमा पण काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. मग डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहायचा. So Vn, velocity of nitrogen divided by velocity of oxygen is equal to density of oxygen, density of nitrogen. सगळ्या व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये. So Vn is equal to V naught under root (320) into 1.43 divide 1.25.
आता 1.43 तर नाही आहे, नियर अबाउट जायचं. 144 आहे का, वरती जायचं. 142 आहे का, 141 आहे का, 141 कोणाचं स्क्वेअर आहे? 144 कोणाचं आहे? 12. 125 5चा क्यूब आहे. आसपास जा ना, 2-3 डिजिट पुढे सोडून, 2 डिजिट मागे. 121 कोणाचा आहे? 11. म्हणजे आपण नियर अबाउट आलोच ना, मग तिथे 11 पॉईंट समथिंग घेऊ शकतो. आलं लक्षात? मग खाली एवढं लॉक टेबल बघण्यापेक्षा, कॅल्क्युलेट करण्यापेक्षा असं प्रोसेसने बघायचं. म्हणजे मग 121 आणि 143 पण नियर अबाउट कोणाचं आहे? 140. एक सेकंड. 12च्या आहे, म्हणजे 11.9995 समथिंग घ्यायचं. ओके, करून बघा तसं. 11.95 डिवाइड बाय आलं. 500 आहे. नाही आलं का? कसला? तुम्ही डायरेक्टली पॉईंटने घेताय का असं घेताय? पॉईंटने. 11.95 घ्या, 96 घ्या, 98 घ्या, 99 घ्या, कारण की 12च्या आधी पाहिजे. ओके, 11.95 घ्या. 1.25 1.25 म्हणजे 11चंच आहे. 1 पॉईंट समथिंग घ्या. 'आलं का? डिवाइड कर त्या दोघांचं. 11.96 144 आहे ना, इंटू 11.9895 काही घ्या, नियर अबाउट 12. ओके, आणि 1.25 1.12 समथिंग घ्या, नियर अबाउट. स्क्वेअर रूट 1.25 ना, तो नियर अबाउट 100 येतो. ओके, समजा 100 घेतलं, 100 म्हणजे 10, 1 पॉईंट आणि पॉईंट येतं 1 पॉईंट. कळलं? डिवाइड करा 11. हां, रूट कॅन्सल आउट होईल. डिवाइड करून इंटू 320 करा. $11.98 into divide 1.12. लॉजिकली 11.99 आहे आणि खाली पण 11 आहे, म्हणजे 1 पॉईंट. तर काय येईल नियर अबाउट? राईट. अँड देन 10 पॉईंट.
10.6 घ्या, 10.8 घ्या, 10.7 घ्या. ओके, सो 320 इंटू आपण घेऊया सपोज 10.7. ओके, अँड देन 10.7 इंटू 320 करा. आलं? काय आन्सर? लास्ट बेंच. आलं का आन्सर? हां, 3-4 दॅट्स इट. आणि एक पॉईंट द्या म्हणजे 342.2. क्लिअर? नियर अबाउटच्या व्हॅल्यू घ्यायच्या. आलं ना? 342.2, 342.3 काही असो मीटर पर सेकंड. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ना तू? ठीक आहे. इकडे आलं? काय झालं आता? कशाचं? हा ठीक आहे ना, मग 3-4 आलं ना. इंटू 10 काहीतरी येत असेल मग. आणि मग 2 पॉईंट याचा आणि याचा पॉईंट दिला. इकडे अजून 2 व्हॅल्यू असेल समजा, ते 2 डिजिट शिफ्ट करून पॉईंट दिले का? दिले का? मग पॉईंट पण द्या ना. नेक्स्ट घ्या. ॲट वॉट टेम्परेचर will the speed of sound in air, at what temperature will the speed of sound in air be the 1.75 times its speed STP question mark. its speed STP म्हणजे आपल्याला कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे? वेलोसिटी STP. ओके, तो दिलेला आहे 7/5 VSTP. कन्वर्जन लिहून घ्या. हे V air इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 1.75 VSTP. सेवन बाय 4 VSTP. कुठला फॉर्म्युला येईल आता? टेम्परेचर कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे. कुठला फॉर्म्युला येईल? बाळांनो, कुठला फॉर्म्युला येईल? टेम्परेचर कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय होतं? रिलेशन इफेक्ट ऑफ टेम्परेचरचं? तुम्ही बघणार नाही तर तुम्हाला येईल कसं काय? काही घरी जाऊन बघतच नाही तुम्ही, काही स्टडीच नाही करत आहे ना. अरे, इफेक्ट ऑफ टेम्परेचरचं रिलेशन काय आहे? आपण घेतले ना साऊंड इफेक्ट ऑफ टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी.
बॉक्सेस केले लास्ट इक्वेशनला? बोल 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 बाळा. अंडररूट टी. ओके, बट इथे इफेक्ट ऑफ टेम्परेचर देन वेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय येईल? व्ही एअरचा एस टी पीमध्ये. सो एस टी पीमध्ये टेम्परेचर आहे टी एस टी पी माहिती 273 केल्विन. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये व्ही एस टी पी. सो व्ही एस टी पी अपॉन व्ही एअर इज इक्वल टू टेम्परेचर पण कोणाचं येईल? अंडररूट स्टँडर्ड अपॉन टी एअर. करा सॉल्व. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. आपण आता 175 डिस्क्राईब केला 7/4 मध्ये, कारण आपल्याला स्क्वेअर रूट घेताना ते इझी जाईल. स्क्वेअर घेताना सॉरी. करा व्हॅल्यू पोट. व्ही एस टी पी कॅल्क्युलेट करायचं आहे. सॉरी, व्ही एस टी पी नाही, टेम्परेचर इन एअर. सो व्ही एस टी पी अपॉन 7/4 व्ही एस टी पी. व्ही एस टी पी गेट कॅन्सल. सो टेम्परेचर एस टी पी 273 अपॉन टी एअर. आपल्याला टेम्परेचर इन एअर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो स्क्वेअर ऑन बोथ साईड. स्क्वेअर ऑन बोथ साईड केल्यावर म्हणजे स्क्वेअर गेट कॅन्सल होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. 1/7/4 इज इक्वल टू अंडररूट 273 अपॉन टी एअर. स्क्वेअर ऑन बोथ साईड. सो 1/49/16 इज इक्वल टू 273 अपॉन टी एअर. सो टी एअर इकडे शिफ्ट करा आणि 49/16 तिकडे शिफ्ट करा. सो टी एअर इज इक्वल टू 273 इंटू 49 डिवाइड बाय 16. सांगा आन्सर काय तो. सिक्स्टीन आहे, नाही तर परत म्हणाल 76 कसं काय आला. सिली मिस्टेक पण ॲक्सेप्ट. टू 73 इंटू 49 किती होता? राईट, 13,377 डिवाइड बाय 16 करा. काय तर राईट 836. आता हे आन्सर कशामध्ये आलेलं आहे? केल्विनमध्ये. सो डिग्री सेल्सिअसमध्ये करण्यासाठी काय कराल? डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं. केल्विनचं डिग्रीमध्ये करायचं आहे, मायनस होईल. डिग्रीचं केल्विनमध्ये करताना प्लस होतं. आलं लक्षात? सांगा मला काय तर डिग्रीमध्ये.
काय आलं डिग्रीमध्ये? डिग्री सेल्सिअसमध्ये काय आलं? 273 मायनस. मोबाईल पुढे नाही ठेवले. कोण आहे सिन्सिअर? एकच जणाने ठेवलाय फक्त. एकच जणाकडे मोबाईल आहे का फक्त? काय आलं? डिग्री सेल्सिअस. विचारलं असलं तर करायचं, नाही तर करून ठेवायचं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कॉम्पिटिटिव्हमध्ये असतात हे डिग्री सेल्सिअसमध्ये, केल्विनमध्ये, तुम्हाला फॅरेडेजमध्ये, तर ते कन्वर्ट करता आलं पाहिजे. डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करताना प्लस करतात आणि केल्विनचं डिग्रीमध्ये करताना मायनस करतात. आलं का इकडे गर्ल्समध्ये सगळ्यांचा आन्सर? इकडे लिहून घ्या. 5 केल्विन मायनस 273 डिग्री सेल्सिअस देन 563 डिग्री सेल्सिअस. फाइंड द टेम्परेचर. झालंय का हे? फाइंड द टेम्परेचर ॲट विच द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर विल बी द 1.5 टाइम्स. Find the temperature at which the velocity of sound. मॅथ्सचं लेक्चर सारखं वाटतंय का? At which the velocity of sound in air, calculation आहे ना म्हणून, in air will be the 1.5 times its velocity at 0 degree Celsius. ओके, त्यांनी काय सांगितलंय? फाइंड द टेम्परेचर म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आहे टी. देन विच द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर 1.5 टाइम्स म्हणजे रेशो दिलेला आहे तो ओरिजिनल अँड जे आहे चेंज इन म्हणजे V/V0. काय दिलेलं आहे? 1.5 म्हणजे V/V0 आणि काय दिलेलं आहे? ॲट 0 डिग्रीला. कळतं आहे? म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करा केल्विनमध्ये 273 म्हणजेच 273 केल्विन. आणि कॅल्क्युलेट करायला काय सांगितलं आहे त्यांनी? टी कॅल्क्युलेट करायला लावला आहे. T0 दिलेला आहे 273. सेम रेसिप्रोकल घ्यायचा परत, रेशो घ्यायचा. V/V0 इज इक्वल टू √T/T0. V/V0 इज इक्वल टू √T/T0. क्लिअर? करा व्हॅल्यू पुट. टी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. पुढे या तर तुम्ही दोघं बसायला, म्हणजे बेंचचा आवाज येत असेल तर येणारच नाही. स्क्वेअर ऑन बोथ साईड करा म्हणजे इझी जाईल. सगळेचे सगळ्यांना उठवून दिलं आणि इकडे बसेल, मग कळेल कुठनं आवाज येतोय. स्क्वेअर ऑन बोथ साईड केलं म्हणजे टीचा स्क्वेअर आणि स्क्वेअर वुड गेट कॅन्सल. सो V/V0 स्क्वेअर इज इक्वल टू T/T0. सो V/V0 म्हणजे काय आहे? 1.5चा स्क्वेअर इज इक्वल टू T/T0. सो T इज इक्वल टू 1.5चा स्क्वेअर इंटू 273 इन केल्विन. करून ठेवायचं. -273. कारण त्यांनी डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आहे ना, आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्येच आन्सर काढून ठेवायचं. त्यांनी जर फक्त केल्विनमध्ये दिलेलं असेल तर केल्विनमध्येच ठेवायचं.
राईट. आलं इकडे गर्ल्समध्ये सगळ्यांचं? राईट. केल्विन. केल्विनमध्ये. ओके, काय आलं? 14.25 इन केल्विन. अँड देन डिग्रीमध्ये 25 मायनस 273 डिग्री. मग त्याचं 3 येतं समथिंग. डिग्री सेल्सिअस. ओके, देन नेक्स्ट घ्या. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. झालं हे लिहून सगळ्यांचं? दे तुझा मोबाईल इकडे. मोबाईल दे इकडे पटकन. आणि इकडे पुढे दे त्याचा मोबाईल. शिफ्ट कर. घ्या नेक्स्ट. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. Velocity of sound in air at 27 degrees Celsius. Velocity of sound in air at 27 degrees Celsius is 340 meter per second. Is 340 meter per second. Calculate the velocity of sound. Calculate the velocity of sound in air 127 degrees Celsius. 127 degree Celsius. Sorry, 127. 127. ओके, त्यांनी डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आहे बट वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये दिले. सो हे केल्विनमध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागेल. आता काय करावं लागेल ते प्लस की मायनस? प्लस. सो 27 प्लस 273. 127 प्लस 273. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे त्यांनी? कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. म्हणजे तोच रेशोज घ्यायचा आहे फर्स्ट. सो V1, याला V1 कन्सिडर करा. किती दिलेलं आहे? 340 मीटर पर सेकंड. अँड V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला सेम. सो स्क्वेअर घ्या. आता इथे रेशो नाही दिलेला आहे. सो स्क्वेअर रूट ॲज इट इज तसंच ठेवा. काय मग फॉर्म्युला? V1 अपॉन V2. V1 अपॉन V2 अंडर रूट काय येईल? राईट. T1 अपॉन T2. आपल्याला V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो V2 इज इक्वल टू V1 अंडर रूट T1 अपॉन T2. T1 काय आला मग ॲडिशन करून? सॉरी, T2 काय आला ॲडिशन करून? सॉरी, ते T2 आहे. उलट झालं ना. $400 डिवाइड 300.
आला आन्सर? √400 डिवाइड बाय 300 काय आलं? रूट 100 ने डिवाइड होतील ना ते आधी. ओके. आणि नंतर पॉईंटने 1.73 इंटू 2 इंटू 1 इंटू 340. आणि त्याचं स्क्वेअर रूट. त्याचं स्क्वेअर रूट मग डायरेक्ट स्क्वेअर रूट आधी स्क्वेअर रूट घेतलं आणि मग 3/4चा स्क्वेअर रूट होतो 3/2. ओके. मग 2 2 ने 3 ला डिवाइड केलं. 40 ला डिवाइड केलं. 170 इंटू रूट 1.7. अच्छा. मग 170 इंटू 1.73 300.1 आलं. 300 इंटू 320 पूर्ण टोटल आन्सर. हां, फायनल आन्सर आहे 300 डिग्री सेल्सिअस. 300 मीटर पर सेकंड. हां सर. आलं का सगळ्यांचं? 340 नाही ते आन्सर 1.1 अंडररूट कॅन्सल म्हणजे अंडररूट जाऊन 1.1 येते. तुमचं अंडररूटमध्ये 1.1 येते नाही. हां स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूटच्या बाहेर 1.1 येतं आहे. अँड देन 340 इंटू 1.1 याला 100 गेला 100 गेला 100 गेला. ओके. 4/3 4चा स्क्वेअर रूट 2 3चा स्क्वेअर रूट काय केलं? मग असं नाही करायचं. मी म्हणून केअरफुली करा. आन्सर बरोबर आलं बट ते स्क्वेअर रूटमध्ये नव्हतं, स्क्वेअर रूटच्या बाहेर होतं. कर ना सॉल्व. तेच सांगितलं ना तुम्हाला. 392.6 नियर अबाउट. ओके. मीटर पर सेकंड. हां √3ची नियर अबाउट 1.7. मी तुम्हाला सांगितलंय ना √1 पासून 100 पर्यंत का लिहिणं होत नाही. सगळ्या व्हॅल्यू लिहा. लर्न करता आलं तर लर्न करा. अँड देन रेसिप्रोकल पण घ्या. 1/√2 1/√3 1/√4. काय वेळ लागतो मोबाईलमधून बघायला? हवं तर जिथे तुम्ही स्टडी करतात ना तिथे असा चार्ट बनवून ठेवा या व्हॅल्यूचा. ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यू, ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले अँड देन रूटच्या व्हॅल्यू. स्क्वेअरच्या व्हॅल्यू लिहिल्या तरी चालेल. घ्या नेक्स्ट. झालं लिहून? सॉरी. काय द वेवलेंथ ऑफ झालं का? लिहा ना. आन्सर आलं का? 392.6 या 392 असं लिहिलं तरी चालेल. मीटर पर सेकंड. झालं. द वेवलेंथ ऑफ
note is 27 meter. The wavelength of note is 27 meter. In air, when the temperature is 27 degrees Celsius, when the temperature is 27 degrees Celsius, what is the wavelength? What is the wavelength when the temperature is increased? When the temperature is increased to 37 degrees Celsius. केल्विन मध्ये करा. ओके, काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता इथे त्यांनी? लॅम्बडा. फॉर्म्युला कुठला येईल आता? लॅम्बडा 1 दिलेला आहे 27. ओके, T1 T2. सो लॅम्बडा 2 राईट, कारण आपण V1 अपॉन V2 घेतलेला आहे अँड देन V1 अपॉन V2 म्हणजेच n लॅम्बडा 1 अपॉन n लॅम्बडा 2. n गेट कॅन्सल. लिहून देते मी आधी हे गिवन लिहा. सो वी नो दॅट हे लिहिलं गिवन. झालं का रे तुमचं सॉल्व करून? हो हो, दोघं पण 300 and 310 येईल केल्विन. So V1 upon V2 is equal to n lambda 1 upon n lambda 2. n get cancel. Okay. So V1 upon V2 is equal to lambda 1 upon lambda 2. And we know that kai V1 upon V2 is equal to T under root T1 upon T2. So LHS equal, RHS also equal. So lambda 1 upon lambda 2 is equal to under root T1 upon T2. कळलं आता? आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो लॅम्बडा 2. ओके, सो काय येईल मग? लॅम्बडा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 इंटू अंडर रूट T2 अपॉन T1. सो 27 इंटू T2 आला आपला 310 आणि T1 आहे 300. वा, काय बहान लागला बरोबर ना? केलं का सॉल्व? आलं का?
झालं? सॉल्व करायचं. करा ना डिवाइड, करा ना बाळांनो डिवाइड. थर्टी वन डिवाइड बाय 30 किती होता? आला का परत मोबाईल बाहेर? 31 डिवाइड बाय 30 किती होतात? कसं केलंय? 29 ला 30 ने डिवाइड केलं, परफेक्टली डिवाइड होतं. ओके. 243 येतं. अच्छा. 243 into 31. त्याचं multiplication पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यावर रूट घ्यायचा. आलं? आलं का? हां, अंडर रूट. अंडर रूट 1.03. स्क्वेअर रूटच्या बाहेर त्याचं 1.01 अँड देन 1.01 इंटू 27. स्क्वेअर रूट अंडर रूट 1.चा अंडर रूट 1.03 आलं ना, सो त्याचा स्क्वेअर रूट आहे 1.01 आणि 1.01 इंटू 27. सो 27.01 या 27 असं ठेवलं तरी चालेल. युनिट काय येईल? युनिट काय येईल? अजून एक देते, ट्राय करा घरी. ओके. डायरेक्टली व्हॅल्यू सांगते. वेलॉसिटी V is equal to velocity V is equal to 4 किलोमीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये काय येईल मग? राईट, 10⁻³ मीटर पर सेकंड. लगेच कन्वर्ट केलं. ओके. नेक्स्ट डेन्सिटी रो इज इक्वल टू 2200 किलोग्राम पर क्यूब मीटर क्यूब. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो ई.
रेंज ऑफ म्हणजे काय, ई म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. कुठला फॉर्म्युला बघितला होता आपण ईचा? V इज इक्वल टू स्पीड ऑफ इफेक्टिव्ह बघितलं होतं ना, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ प्रेशर, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. तर आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला तिघ ह्याच्यात कुठला घेतला होता आपण? V इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. दॅट्स इट. बघा येतंय का सॉल्व करता? काय होता? V इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो, स्क्वेअर ऑन बोथ साइड. सो E इज इक्वल टू ई अपॉन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ई अपॉन रो. आपल्याला ई कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्ही स्क्वेअर इंटू रो. स्क्वेअर आहे हां. सो स्क्वेअर 4 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर किती येईल? राईट, 16 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मोबाईल सायलेंट. काय ठेवलेलेच होते साईडला त्यांनी ऑलरेडी. रिकामी बडबडच करायला आवडते. आलं का आन्सर? चला पुढे कोण येतं सॉल्व करायला? फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. $35,200 इंटू 10⁻⁶ ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल. ओके. आणि युनिट काय येईल? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी न्यूटन पर मीटर. ओके. सो इथे काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अजून एक देते होमवर्कला. रो इज इक्वल टू 1.29 किलोग्राम पर मीटर क्यूब. 29. शांत बसा. रो इज इक्वल टू 1.29 गॅमा इज इक्वल टू 1.36. 1.36. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. रो म्हणजे इथे डेन्सिटी ऑफ गॅस होता. अँड डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज 13,000. 13,000 किलो. अँड G इज इक्वल टू 9.8. आणि प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 9.8. कुठला फॉर्म्युला येईल? फर्स्ट लॅपलस फॉर्म्युला कुठला होता? V इज इक्वल टू गॅमा P अपॉन रो. ओके, कळालं का? गॅमा P अपॉन रो. बट इथे वेलॉसिटी दिली आहे का? नाही. मग वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करणार?
आधी प्रेशर कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट. प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार? राईट. एच कॉन्स्टंट आहे 0.76. ओके. अँड देन डी तर 13,000 दिलं आहे ना मर्क्युरीचं, इंटू ग्रॅव्हिटी तर माहितीच आहे 9.8. सो प्रेशर इज इक्वल टू एच डी घ्या किंवा रो घ्या. सो एच कॉन्स्टंट दिली असली तर ती घ्यायची आणि नसेल दिली तर एच नेहमी 0.76 घ्यायचं. लक्षात घ्या, 0.76 मीटर. अँड देन मर्क्युरीचं ते दिलेलंच आहे, इंटू 13,000 आणि दॅट जी काय आहे मल्टिप्लिकेशन करा. सो आपला तो काय येईल? प्रेशर येईल. ओके. आणि प्रेशर पास्कलमध्ये कॅल्क्युलेट करा, पास्कल. अँड देन प्रेशर माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर गॅमा माहिती आहे आणि डिवाइड बाय रो माहिती आहे. वेलॉसिटी कॅल्क्युलेट करा लॅपलस फॉर्म्युल्याने. प्रेशर तर येईलच आपला, राईट. सो लॅपलस फॉर्म्युल्याने काय आहे? व्ही इज इक्वल टू गॅमा पी अपॉन रो. रो कुठला घ्यायचा? हां, 1.29. पी आपण जो कॅल्क्युलेट करू तो, आणि गॅमा तर दिलेला आहे 1.36. क्लिअर? काय आलं प्रेशर? राईट. आलं का? आलं आन्सर? प्रेशर आलं. सेम 96. पुढे अजून ठीक आहे, एक डिजिट कमी होते. ती व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यात पुट करा. ओके. नियर अबाउट 96,900 आहे पास्कल. 96,900 पास्कल. ती व्हॅल्यू कशामध्ये पुट करा? तिकडे प्रेशरमध्ये. डेन्सिटी तर दिलेलीच आहे तुम्हाला 1.29. आलं आन्सर? आलं का? राईट. $319.
मीटर पर सेकंड. ठीक आहे. आलं का? घरी ट्राय करा. मल्टिप्लिकेशन डिवाइडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. 35% मॅथमॅटिकल मेथड्सवरचे क्वेश्चन दे ना. म्हणजे म्हणजे आय कॅप जे ते नाही आहे फिजिक्समध्ये तुम्हाला. मग ते त्या चॅप्टरमध्येच आहे फक्त. बाकी 10th चॅप्टरमध्ये 10th ते तर तुमचं झालं आहे ना, मग त्याच्यात नाही घेतले का? नाही झालं. मग ते तेव्हा घेईल चालेल ना. त्याच्याशी रिलेटेड मला काय वाटलं, ते जे मॅथमॅटिक्सचे जे आहे ना ते हो, पण मग तो चॅप्टर झाल्यावर जास्त नाही तुम्हाला ते मॅथमॅटिक्सचं. आता इन जनरल आता सेमी कंडक्टरमध्ये पण तुम्हाला ट्रूथ टेबल आहे ना, तर त्याचे फक्त बुलियन इक्वेशन आहे. तर एक्सप्रेशन जसे तुम्हाला मॅथ्समध्ये डीपमध्ये इकडे तसे नाही आहे. फक्त थोडाफार 5-10% सिलेबस असतो मॅथ्सशी रिलेटेड. मला वाटलं याचे